या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राजकारणात भूकंप, मंत्रिमंडळात 3 विकेट पडणार, अशोक खरात प्रकरणी वडेट्टीवारांचा स्फोटक दावा। नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण धक्कादायक वळणावर आले असून विशेष तपास पथकाकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे। दरम्यान खराशी संबंध असल्याच्या कारणाने रुपाली चाकणकर यांची विकेट पडली असून आता प्रशासनात देखील मोठी कारवाई झाली आहे। या प्रकरणात SRA डेप्युटी कलेक्टर अभिजित भांडे पाटील यांची बदली करण्यात आली आहे। तसेच भांडे यांची प्रतिनियुक्ती काढून घेतली आहे। अशोक खरातसोबत पत्नीने केलेल्या गुंतवणुकीवरून ही कारवाई करण्यात आली आहे। या दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार या प्रकरणातील धागेदोरे थेट मंत्रिमंडळापर्यंत पोहोचले असून पुरावे नष्ट करण्यासाठी खरातचा एन्काउंटर देखील केला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करत खळबळजनक दावा केला आहे। त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे। भोंदूबाबा अशोक खरात यांनी अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे आता उघड झाले असून त्याच्या विरोधात अर्धा डझनहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर त्याची बेनामी संपत्ती असल्याचेही आता उघड झाले आहे। या प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना धार चढली असून राजकीय नेत्यांसह मंत्र्यांसोबत खरातचे फोटो समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे। याआधीच या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी खळबळजनक दावा करताना खरातच्या चौकशीत वेगवेगळ्या नेत्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे। तर हा भांडाफोड होऊ नये म्हणून खरातचा काटा संबंधित नेत्यांकडून काढला जाईल। संबंधित नेत्यांकडून खरातला संपवलं जाण्याची भीती असल्याचा दावा देखील केला होता। तसेच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात यांच्या जीवाचे रक्षण करावे अशी मागणी त्यांनी केली होती। यानंतर आता वडेट्टीवार यांनी देखील असाच खळबळजनक दावा केला असून त्यांनी या प्रकरणातील धागेदोरे थेट मंत्रिमंडळापर्यंत पोहोचल्याचे म्हटले आहे। तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी अशोक खरातचा एन्काउंटर देखील केला जाऊ शकतो असा दावा केला आहे। यावेळी त्यांनी या प्रकरणातील पुराव्यांवरून सरकारला घेरत खरातचे लॅपटॉप, पेनड्राईव्ह आणि इतर साहित्य जप्त केल्याची माहिती सरकारने दिली आहे। मग ते पेनड्राईव्ह समोर का आणला जात नाही, त्यातील सत्य समोर आल्यास सगळे नागडे होतील। मंत्रिमंडळातील 2-3 जणांची विकेट जाईल। कोणी कोणी खराची पायापासून डोक्यापर्यंत सेवा केली हे समोर येईल। तसेच हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून यात वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे हितसंबंध गुंतले आहेत। यामुळेच पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच खरातचा एन्काउंटर देखील केला जाण्याची शक्यता वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली। दरम्यान वडेट्टीवार यांनी तटकरेंवर निशाणा साधताना चाकणकरांना वाचवण्याचा प्रयत्न तटकरेंनीच केल्याचा आरोप केला। दरम्यान वडेट्टीवार यांनी तटकरेंवर निशाणा साधताना चाकणकरांना वाचवण्याचा प्रयत्न तटकरेंनीच केल्याचा आरोप केला आहे। दबाव वाढल्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, मात्र त्या अजून अनेक पदांवर कार्यरत आहेत। याचे कारण तटकरे जोपर्यंत ठरवत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर पूर्ण कारवाई होणार नाही। ते चाकणकरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर सध्या राष्ट्रवादी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे 2च बॉस असल्याचे म्हणत तेच या प्रकरणाचा निकाल लावतील असाही आरोप त्यांनी केला आहे।